अग्रीमेंट मधलं कार्पेट एरिया आणि प्रत्यक्ष मोजलेला कार्पेट एरिया यात थोडा फरक आढळला तर तो कायद्याने कितीपर्यंत चालतो हे तुम्हाला माहिती आहे का? पोझिशन नंतर तुम्ही तुमचा फ्लॅट मोजला आणि 10 स्क्वेअर फूटने कमी भरला म्हणजे लगेच फसवणूक झाली असं समजू नका. एका घर खरेदीदाराने पोझिशन आधी फ्लॅट स्वतः मोजला आणि अग्रीमेंट पेक्षा थोडी जागा कमी असल्याचं त्याच्या लक्षात आलं. सुरुवातीला त्याला असं वाटलं की ही एक नॉर्मल गोष्ट आहे. कार्पेट एरिया कमी किंवा जास्त या बाबतीतले 5 महत्वाचे मुद्दे. पहिला मुद्दा, थोडा फरक हा स्वाभाविक असतो. कन्स्ट्रक्शन मध्ये अगदी अचूक मोजमाप शक्य नसतं, म्हणून काही प्रमाणात फरक सामान्य आणि कायद्याने मान्य आहे. दुसरा मुद्दा, रेरा अंतर्गत सर्वसाधारण जे टॉलरन्स लिमिट आहे ते 3% आहे. 3% फरक टॉलरेबल मानला जातो. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह बाजूने, कमी किंवा जास्त दोन्ही बाजूने. याहून जास्त फरक आढळल्यास तो एक गंभीर मुद्दा ठरतो. तिसरा महत्वाचा पॉइंट, मर्यादेपेक्षा जास्त तुमच्या कार्पेटमध्ये फरक असेल तर तुम्हाला परतावा मागता येतो. तुमचा फ्लॅटचा कार्पेट एरिया निश्चित मर्यादेपेक्षा कमी भरल्यास त्या कमी झालेल्या भागाचे पैसे व्याजासकट परत मागण्याचा हक्क खरेदीदाराला असतो. तो फरक 3% प्लस मायनसचा असतो. चौथा पॉइंट, स्वतः किंवा तज्ञांमार्फत मोजणी करा. बिल्डरच्या आकड्यांवर अवलंबून न राहता पोझिशन आधी स्वतः किंवा इंजिनियर कडून प्रत्यक्ष मोजणी करून घ्या. पाचवा पॉइंट, पोझिशनच्या वेळी हा फरक लेखी नोंदवा. मोजमापातला फरक फोटो आणि लेखी स्वरूपात नोंदणी करून ठेवा. तुमच्या पोझिशन लेटर सोबत तो जोडा. हाच पुरावा पुढे तुम्हाला कंप्लेंटसाठी उपयोगी पडू शकतो. तुम्ही तुमचा फ्लॅट कधी मोजून पाहिला आहे का पोझिशनच्या वेळेला? कमेंटमध्ये हो नाही असं कमेंट करा. मी तुम्हाला महारेराच्या कार्पेट एरिया बाबतीतले नियमाचं PDF गाईड पाठवतो.